सर्व इथे उपस्थित प्रेक्षक वर्ग आणि खेळाडूंनी सुद्धा हा जोरदार नारा द्यायचा आहे. बोला जय श्रीराम. होती आहे सामन्याला सुरुवात. रणधुमाळी आता झालेल्या राज्य अजिंक्य स्पर्धेत कुमार गट जी स्पर्धा ठाणे शहरात पार पडली त्या स्पर्धेत रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेला कुमार गटाचा खेळाडू राज मोरे याला थांबवण्यात यश आलंय. हीच तर रणधुमाळी आहे. काय होईल सामना, डोळ्यात तेल टाकून बघावा असा हा सामना आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. रसिकांची मन आता मात्र प्रफुल्लित होती. टाळ्यांचा गजर आपल्याला पाहायला मिळेल. आजची रात्र कुणाच्या नावावर चढाईसाठी निघालाय. जय बजरंग रोहा संघाचा उभरता सितारा नवतरुण तलाघरच्या प्रांगणात. अरे भीती तर लहानपणीच मोडली, भीती तर लहानपणीच मोडली. तेव्हा 7 जणांमध्ये वाघासारखी घुसायची सवय लागली. हे 7 वाघ आहेत. काय निराम शांतता, लक्ष काय असणार. चढाईसाठी निघालाय रसिकांच्या गळ्यातील ताईत नवतरुण तलागर संघाचा उभरता सितारा आक्रमक पवित्रा स्वप्नील जाईलकर. आणि स्वप्नील जाईलकर पण जबरदस्त चढाई. त्याला प्रत्युत्तर देणार रायगड जिल्ह्याचं कुमार गटाचं प्रतिनिधित्व केलं आणि कर्णधार पदाची धुरा ज्यांनी सांभाळली असा अभिराज पाटील नावाचाच राज आहे. पण या विराजला थांबवू शकेल का नवतरुण तलागर संघ, मोरेश्वर ओंबडेचा संघ. इथे लाईव्ह ची ज्यांनी व्यवस्था केलेली आहे, थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम होता, कृपया ते लवकरात लवकर दुरुस्त होईल असे नियोजन करावे. काही प्रॉब्लेम असेल तरी ते कळवावे आयोजकांपर्यंत. लाईव्हची जी व्यवस्था केलेली आहे आपण समोर, दोन्ही संघांना आक्रमकता सिद्ध करावी लागेल. क्योंकि मंजिलें उन्हों को ही मिलती है जिनके सपनों में जान होती है. ये पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होते. विराज चढाईसाठी राज्य करण्यासाठी मैदानात. परंतु काय डिफेन्स आहे. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजतीनं जात मारायची जात. चुकीला माफी नाही हो. एक चुकी आपल्याला रात्रभर झोपून देणार नाही. पाठी राखल्यानंतर खेळाडूंपेक्षा जास्त टेन्शन पुढे करून सर्दी जात नाही मित्रांनो. मेहनत महत्वाची आहे मैदानात. येते पाहिजे जातीचं तेरा गबाल्याचं काम आहे. सोपं जाईल का. ग्राउंड नंबर 2 शांताई म्हणजे चमत्कार नाही. कारण चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही. सोपं रक्ताचं पाणी करते उभा ठाकला त्याला प्रत्युत्तर राज मोरे. आता झालेले नमोदशक मुरुड जिल्हा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या किताबावर त्याने आपलं नाव कोरलं. रोहा तालुक्याचं नाव रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा याच्याकडे घेऊन जाणार असा राज मोरे. परंतु पहिल्याच खेळ आणि पहिल्या चढाईत ज्याला थांबवलं तो संघ काय कमी असणार. नवतरुण तलागर संपूर्ण गाव आलेले आहे हो आपल्याला सपोर्ट करण्यासाठी. आणि जय बजरंग चालू आहे व्हिडिओ कॉल कर. रात्रीचे 12:24 झालेले आहे. कुणाला सुद्धा कुणाला शुद्ध राहिली नाहीये. काय स्पर्धा सर्वांनी. आम्ही जी घास आहे खरोखर तुम्हाला सलाम आहे. तर आमच्या खेळाडूंसाठी तुम्ही प्लॅटफॉर्म देत आहात. आपल्या वाढदिवसानिमित्त आपण ही स्पर्धा घेताना खरोखर तुमच्या आयुष्यातील सर्व क्षण हे गणरायाच्या हातातील मोजक्याप्रमाणे गोड असते. तुमचे आयुष्य हे गणरायाच्या सोंडेप्रमाणे लांब असणार.
आणि तुमच्या आयुष्यात विसर्ग दुःख हे गंधराचे वाहन इंद्रायचे छोटे असतील तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक किशोरला बोल ना. भरपूर मोठे व्यक्तिमत्व आपण होणार आहात. आपण इथे होणार आहात. आपल्या कार्यातून प्रगतीचा विकासाचा झुंजावत या रोहा तालुक्यात मध्ये रायगड बोल जिल्ह्यात किशोर. दरवर्षी वाढदिवसानिमित्त आपण स्पर्धा घेता. हॅलो. खरोखर हा काय बोलतो. मित्र वनव्यामध्ये गारवा करता आणि जीवाचा खरोखर लाजवाब काय होता. बोलतो. उभा पातळा मारेश्वर कलंग ही भिंत मात्र ही भिंत भेटली का. मानेश्वर कलंग देखील सुद्धा रोहा तालुक्याची जबरदस्त भिंत शांत स्वभावाचा नारळ परंतु समोरच्या खेळूला 4 मुंड्या चीट करण्याची ताकद त्याच्या केला वादला आम्ही चेन लावत नाही. बघतेस काय राधा चढाई केले तळावर काय खोलवर घुसला. परंतु समुद्र शांत आहे तोपर्यंत पाण्यामध्ये कोणी पोहावं कोणी उड्या माराव्या किंवा कोणी मासे पकडाय. परंतु समुद्र शांत आहे तेव्हा समुद्राला सुनामी आली ना मोठी मोठी जहाज पाण्याखाली जातात हे विसरू नये. वाघ 2 दिवस जंगलाच्या बाहेर आले म्हणून वाघाचं करणं कमी होणार आहे काय. बिलकुल नाही. वाघ तो वाघ भडकला तर राग मैदानात सोपली जाईल तर जय पटेल रोहा कोपरा रक्षक आता मात्र राज मोर्या. तिनास एक लढत सुपर टॅकलची नामी संधी आपल्या आक्रमक पवित्रा की सावध पवित्रा सोपली जाईल तर. हल्ली काय सोशल मीडिया आलाय मित्रांनो आणि हेअरस्टाईल काय प्रत्येकाच्या मित्रांना लहान जबाब खरोखर प्रत्येकाला आकर्षण असतं मित्रांनो. नवयुग 2024 हा सुद्धा सुट्टी बारा वाजला तरी दहशत आणि नाही वाजला तरी दहशत. परंतु बघूया सुट्टी बाराला थांबवणं दिवस येईल का नाही पर्यंत. कधी इतिहास घडेल सांगू शकत नाही. भल्या भल्यांचं गुल्लाल भडक दुसरीकडे हिंद केसरी होत असतात परंतु या मैदानाचा कबड्डी केसरी नमोचे सन 2024 सन्माननीय अमित जिभाग यांच्या वाढदिवसानिमित्त ही साकारलेली रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं भव्य दिव्य जिल्हा स्तरीय रोकलंय हे वादळ रोकलंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण तुम्हाला सामने दिसत नाही म्हणून मोबाईल वर करून त्यामध्ये सामने पाहता. सुंदर सुंदर स्वागत आहे आपलं. बरोबर आहे सर्वांचे डोके दिसत आम्ही कुठून पाहणार. आता मात्र पूर्ण दारोमदार ज्ञानेश्वर कळतो. नवतरुण तलागर संघाचा हाईरा कमबॅक कोण करतो. हे शिव विजयाचे गीत गरजूते होती रे मराठा पेटू दे रक्त मराठी. राजमोरे डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यामध्ये सलसवतोय. जबरदस्त पदलालित्य वाकण्या जोग माधव. धन्यवाद श्री गोपाल तुम्ही खूप लक्ष घालून तुम्ही हॅलो तुम्ही आपल्या
जी रवी चंता लक्ष आल्या आणून दाखवल्याबद्दल धन्यवाद. छाती आता तिरकोंड उठला असते ना आता डाबल. तो आता पाठीमागे पण तिकडं आहे तो. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. गुणसंख्या पाहिली तर स्कोर बोर्ड पहा मित्रांनो 6-6. खरोखर आम्ही जी घाट आयोजित ही जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा साहेब खरोखर आमच्या खेळासाठी जी परवानगी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मी आभार व्यक्त करतोय आणि सलाम आपल्या ठोकर पुन्हा एकदा स्पर्धेकडे घेऊन जातोय. कोण आहे तो पाय देतोय. मी विनंती करतो आम्ही जी घाट साहेब खरोखर स्वतः सर्वांना विनंती करतोय की प्रत्येक गोष्टीची कॅपॅसिटी असते मित्रांनो, पात्रता असते. स्टेजवर एवढे जण उभे आहेत की खरोखर आम्हाला सुद्धा हादरे बसायला लागलेले आहेत. विनंती आहे कोणताही गालबोट लागणार नाही ती सर्वांनी नोंद घ्या. स्पर्धा ही आपल्यासाठीच आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे घेऊन होतो. स्थळासाठी राज मोरे. हा सामना मित्रांनो हृदयात जपून ठेवा असा हा सामना. राज मोरे चढाईसाठी. परंतु राज मोरे सुद्धा सावध पवित्रा घेतोय कारण क्षेत्ररक्षण डिफेन्स दोन्ही संघाचं जबरदस्त आहे. रहा तालुक्याबद्दल मी काय सांगणार डिफेन्सच्या बाबतीत. कालभैरव उर्दवणे विरुद्ध मानगाव अंतिम पुकार ग्राउंड नंबर 1 वर चला. अजून पहिली फेरी संपलेली नाहीये. जवळजवळ 12:30 वाजलेले आहेत. पुन्हा एकदा चांगल्या सुरुवात. आता मात्र धनुष्यबाण ताणलं गेलंय. आता मात्र वनवा पेटलाय कारण आक्रमक पवित्र आता आणि अध्यक्षकाची भूमिका पार पडली आणि खरोखर तारणहार कोण ठरेल माहिती नाही. ज्ञानेश्वर कलंबे कडक आहे पण मस्त लावले मस्त लावले मस्त लावले कॅच. मात्र तो देवच्या जाईल मैदान जय बजरंग रोहाच्या प्रांगणात केला मात्र वेगर बाद. समोर ते लहान बाळ बसले जरा मागे बसलं तर बरं होईल कारण आता हे वाघ गरजू लागलेले आहेत. लेट सन थेट मैदानात रसिक वर्ग. राज मोरे वारंवार चढाई करत असताना आक्रमकता सिद्ध करेल का. इच्छाशक्ती प्रबल असावी लागेल. आता मात्र ध्येय आता मात्र मोठा हवं विजयासाठी. सर्वांनी बसून घ्यावे. पहिलीच होती त्याला. पहिले ट्राय करताना तेव्हाच होती त्याला. रोहितजी रोटे नवतरुण सोनार चित्त घाटा टीबीएम करावी एकदम लूज करते. 5 बोनस पॉइंट ऑफ असणार आता मात्र तलागर संघासाठी. विराज पाटील हे वादळ थांबले मात्र राज मोरे याला वारंवार आपल्याला खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागते. मात्र क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत नवतरुण तलागर संघ आज खरोखर डिफेन्स काय सजवलंय बघावं आणि बघतच राहावं. आपल्या प्रेमात पडावं. पुन्हा पुन्हा मी विनंती करतोय आपल्या व्यासपीठाची स्टेजची कॅपॅसिटी संपलेली आहे मित्रांनो. ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून 2 मिनिट चला सर्वांनी खाली चला. कृपया विनंती आहे स्टेज जर पडला तर मग काय आपण काही करू शकत नाही. चला सर्वांनी खाली चला. विनंती आहे सर्वांना सर्व खेळाडूंना विनंती आहे. चला खाली चला. चला खाली चला. चला विनंती आहे सर्वांना. एकाला बघून दुसऱ्याला येत आहे. सर्वांना विनंती आहे कृपया सर्वांनी खाली चला. स्कोर रिपोर्ट एवढे सुंदर
बॅकग्राऊंड आहे, राम मंदिराचा फोटो आहे पाठी, सर्वांना बघूया बघूया घ्या, सर्वांनी पाठीया. इतिहास रचलाय ग्राउंड नंबर 2 वर सुपर रेड पाहायला मिळेल. गुणसंख्या मात्र बदलली. सुस्वागतम सुस्वागतम. कृपया सर्वांनी स्टेजच्या पाठीमागून सर्वांनी खाली यावे. धन्यवाद. आम्हाला मदत करा. सर्वांनी कृपया खाली यावे, कारण कुठलाही अनुचित प्रकार होता कामा नये म्हणून प्रत्येकाने म्हणजे आज 7-8 आहे होते 9 विनाकारण जे उभे त्यांनी खाली बसले त्या निर्माण होईल. धन्यवाद. रिपोर्टर चला ग्राउंड नंबर 1 वर. आता मात्र पूर्ण दारोमदार या खेळाडूवर नवतरुण कलाकार संघाचा हात तारणार आहे, परंतु या तारणाराला रोखले गेले. जबरदस्त क्षेत्रशी जय बजरंग रोहा. हाय व्होल्टेज मुकाबला, काटेची टक्कर. मोरेश्वर हुमलेवर आता मात्र प्रेशर येतोय. मात्र काय घडेल, अनेक वर्षाचा अनुभव ज्याच्याकडे आहे. आता मात्र क्षेत्ररक्षण होईल का? प्रयत्न छान, मात्र अपेक्षा सोडली नाही. आशा मात्र घेऊन हा आपल्या संघाला पुढे घेऊन जाणार. कारण हॅलो ग्राउंड क्रमांक 3 वरती स्कोरर जायचं आहेत अजून. ग्राउंड क्रमांक 1 वरती सॉरी ग्राउंड क्रमांक 1 वरती स्कोरर आहे आपल्याला. मी जो ऑनलाईन टुर्नामेंट असं सांगायला ग्राउंड क्रमांक 1 वरती आपल्याला स्कोरर म्हणून जायचं. टच द्यायचे नाही भाई ना, टच मध्ये गुंडलायचं त्याच्या बाहेर टच दिले. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. 7-15. नवतरुण तलागर अजून वेळ बाकी आहे. तुम्हाला आठवावं लागेल, एका चढाईत 9 गुण मिळवणारा रोहा तालुक्याने इतिहास घडवला होता. गणेश क्लब उरण संघाचा भारत पाटील. 7+2 9 गुण एका चढाईत मिळू शकतात. तर ही गाडी काय मैदान क्रमांक 2 येथे लाईव्ह कॅमेरा चालू आहे आणि भरपूर प्रेक्षक हा सामने लाईव्ह सुद्धा पाहत आहेत, परंतु काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे प्रेक्षकांमुळे. तरी प्रेक्षकांनी कॅमेरा जवळून बाजू राहायचं आहे, त्याला कोणती अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. टच लाव. आता मात्र डिफेन्स सजवला जबरदस्त बजरंग रोहा. ज्ञानेश्वर कलंबे सारखा खेळाडू असताना मैदानामध्ये इतिहास घडवायला पाहिजे. मित्र बघूया काय करतो आपल्या संघासाठी, परंतु जबरदस्त आघाडी आहे. 7-16 वेल काढू धोरण निश्चितच पाहायला मिळेल राज मोरे याच्याकडून. ग्राउंड नंबर 2 वर जागा शिल्लक राहिली नाही. खच्चाखच भरलेली ही क्रीडा नगरी. सलाम ठोकते आमच्या खेळाडूंना. पाण्याची सोय करा आमच्या खेळाडूंना. जय बजरंग रोहा. स्पीकरवर कोणीही चढवू नका, विनंती आहे. पुढील होणारा सामना ग्राउंड नंबर 2 वर नवतरुण सोनार सिद्ध घाटा विरुद्ध TBM काराबी. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना. तर ग्राउंड नंबर 1 वर तिथे समोर इंटरनेटचे वायर आहे, तिथे काही प्रेक्षक उभे आहेत. त्यांनी कृपया तिथली थोडीशी गर्दी थोडीशी गर्दी कमी करायची आहे, जेणेकरून लाईव्ह सामने बघायला प्रेक्षकांना अडथळा निर्माण होणार नाही. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना ग्राउंड नंबर 1 वर गाव देवी रोड बुद्रुक विरुद्ध बापदेव वनी. आपल्याला पहिला पुकार ग्राउंड नंबर 1 वर दुसऱ्या फेरीचा पहिला सामना. तर पहिल्या फेरीचा शेवटचा सामना ग्राउंड नंबर 2 वर नवतरुण सोनार सिद्ध घाटा विरुद्ध TBM कारावी. जय राहायचं. युट्यूबला येते बोल. लाईव्ह आहे काय? काय बोलतो, चला मग.
7-18 ग्राउंड नंबर 1 वर चालू असलेला सामना हाल भैरव उडदवणे पाहायला मिळेल. कुमार कोलटकर, दीपक कासारे, आशिष मोरे यांच्या एकत्रित संगम असलेला संघ काल भैरव उडदवणे